नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. केस व नखगळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ICMR सह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक. जिल्ह्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे आणि त्यानंतर नखगळतीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करण्याचे निर्देश दिले. केस व नखगळतीच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे डर्मेटॉलॉजी तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री जाधव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रुग्णांना पुन्हा त्रास होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावरती प्रभावी उपाययोजना करा. यासाठी पाणी, रक्ताचे नमुने तसेच बाधित गावातील माती, धान्य आदींचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. बुलढाणा जिल्ह्यातील पहुर्जिरा, कालवड, कठोरा, बोनगाव, बोंडगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रकरणाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या 9 विभागांचे तज्ज्ञ आज जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तज्ज्ञांकडून आता गावागावात जाऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत प्रत्यक्ष माहिती संकलन केली जाईल. यावरूनच या आजाराचा खरा स्रोत आणि त्यावरील उपाय निश्चित केले जातील. पण आता काही दिवसामध्ये त्या पेशंटमध्ये नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखावर हे होण्याचा त्या ठिकाणी काही समोर केसेस आलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई, पुणे सगळ्या 4-5 विभागाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत ICMRचे, त्याच्यामध्ये हेल्थचे सुद्धा डॉक्टर लोक आहेत, त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा आपण बोलावलेले आहेत आणि त्याच्यानंतर फूड सप्लाय डिपार्टमेंटचे सुद्धा दिल्लीवरून आणि राज्यातून त्याचे सुद्धा अधिकारी आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत. ज्या FCIचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलावलेले आहेत. त्यांची बैठक या ठिकाणी घेतली. त्यांना सविस्तर सखोल या प्रकरणाची चौकशी करून हा जो काही लोकांना त्रास होतो तो तात्काळ आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल यासाठीच्या सक्त सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2 दिवस जवळपास ते आपल्या सगळ्या गावांमध्ये किंवा त्या पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचे सगळे सॅम्पल वगैरे सगळे कलेक्ट करून पुन्हा याचा त्रास वाढणार नाही याच्यासाठी ते लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपणा सर्वांना विनंती होते की हे काही असं घाबरून जाण्यासारखा विषय नाही आणि ही टीम सर्व अतिशय उच्च स्तरावरची ही टीम असल्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यातून रिलीफ देण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे.